नमस्कार मंडळी, चला आज करूया मस्त अशी गवारीची भाजी. तर गवार छान निवडून घेतली, त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून पाणी घालून स्वच्छ अशी मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेली आहे. त्यानंतर लगेचच इथे आपण 2 कांदे चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची आहे. तर फोडणी घालण्या अगोदर आपण कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर लगेचच तेल घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालून घ्यायची आहे. त्यानंतर लगेचच छान असं आपण कांदा घालून घ्यायचा आहे. एकदम छान भाजून घ्यायचा आहे. तर कांदा छान लाल भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजून झाल्यानंतर त्यानंतर लगेचच यामध्ये आपण 1 टीस्पून एवढी हळद घालून घ्यायची आहे. तर हळद अशी घालून घेतल्यानंतर लगेचच टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर टोमॅटो आपण छान 2 ते 3 मिनिट आपण परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो परतवून झाला की लगेचच त्यामध्ये आपण आपला जो घरचा मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे. तो 1 टेबलस्पून एवढा आपण मसाला घालून घेतलेला आहे. तुम्ही जर कांदा लसूण मसाला वापरत नसाल तर मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर मिक्स करून घालू शकता. त्यानंतर इथे लगेचच आपण गवार घालून घेतलेली आहे. तर धुवून घेतलेली आपण गवार इथे घालून घेतलेली आहे. तर गवार आपली ही कच्चीच आहे, अजिबात उकळवून वगैरे शिजवून वगैरे नाही घेतलेली. तर अशी ही वाफेवरची गवार एकदम छान लागते टेस्टला. तर गवार घालून घेतल्यानंतर इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपण झाकण ठेवून गवारीला एक 10 ते 12 मिनिटभर शिजवून घ्यायचे आहे. तर 10 ते 12 मिनिटामध्ये आपल्याला मधून 2-3 वेळा गवार उघडून छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर गवारीचा रंग आपला असा छान हिरवा असतो, तर शिजल्यानंतर थोडासा रंग हा आपला बदलतो. तर इथे आपण शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे. तर गवार आपण मधून अशी हलवून घ्यायची आहे. तर वाफेवरची गवार आहे ही, वाफेवरती शिजवल्यानंतर याची चव अगदी छान वेगळी अशी मस्त लागते. तर इथे आपली गवार आता शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता गवारीचा रंग आपला छान असा बदललेला आहे. तर असा रंग बदलल्यानंतर आपण समजून घ्यायचं आहे की आपली गवारीची भाजी झालेली आहे. तर सर्वात शेवटी इथे आपण शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आवडतं तसं तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूट इथे घालू शकता. त्यानंतर सर्वात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर भाजी आपली मस्त अशी रेडी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर खाली त्रिकोण बटनवर क्लिक करून पाहू शकता. थँक्यू.